अंधश्रद्धा म्हणा किंवा माहितीची कमतरता, पण एका स्त्रीच्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल गुप्तता पाळली जाते. आज अशाच एका गुप्त पण अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. तो विषय आहे गर्भपात. मला भेटलेल्या एका स्त्रीची कहाणी सांगते. तिच्या गरोदरपणात ती अशा पायरीवर होती जिथे पोटातला गर्भ तसाच ठेवला तर तिच्या जीवाला धोका निर्माण होणार होता. अनेक वैद्यकीय सल्ल्यानंतरही आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबावामुळे ती सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करू शकली नाही. परिणामी तिने गर्भपाताच्या असुरक्षित आणि बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब केला, ज्याचे फार गंभीर परिणाम झाले आणि तिला आयुष्यभर वांझपण आलं. मैत्रिणींनो, माहितीच्या अभावामुळे आणि सुरक्षित कायदेशीर गर्भपात सेवांपर्यंत न पोचल्यामुळे आपल्या देशातल्या अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो. आपल्या समाजामध्ये गर्भपाताबद्दल फार गैरसमज आहेत, त्यामुळे वस्तुस्थिती नीट माहिती असणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, गर्भधारणेच्या 20 आठवड्यांपर्यंत गर्भपात करणं शक्य असतं, पण अधिकृत गर्भपात केंद्रांकडून वैद्यकीय मदत घेणं अनिवार्य आहे, महत्त्वाचं आहे, जे सहसा विशिष्ट चिन्हाद्वारे ओळखलं जातं. गर्भपाताची प्रक्रिया आरोग्य सेवा केंद्रांकडूनही गुप्त ठेवली जाते. सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये गर्भपाताची सेवा मोफत दिली जाते, त्यामुळे अधिकृत सेवा केंद्रांमध्ये जाऊन आवश्यक चौकशी करा. आपल्याकडे कधीकधी अविवाहित मुलींच्या गर्भधारणेची समस्या असते. अशा परिस्थितीला कुटुंबाच्या मानहानीचा विषय न करता डॉक्टरांची भेट घेऊन गर्भपाताचा सल्ला घ्या. गर्भाची चिंता, लैंगिक हिंसा किंवा फक्त मातृत्वासाठी तयार नसणं अशा विविध कारणांमुळे ज्या महिला त्यांची गर्भधारणा चालू ठेवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी वैद्यकीय गर्भपात सुरक्षित, कायदेशीर आणि आवश्यक प्रक्रिया आहे. गर्भपाताचा जो कायदा असतो ना, तो वैद्यकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन गर्भपात कोणत्या आधारावर करता येईल याची रूपरेषा स्पष्ट करतो. 7 आठवड्याच्या गरोदर स्त्रीला सोप्या पद्धतीनं औषध गोळ्या घेऊनही गर्भपात करता येतो, पण 7व्या आठवड्यापासून ते 20व्या आठवड्यापर्यंत अधिकृत हॉस्पिटलमधूनच गर्भपात करणं आवश्यक आहे. अपवादात्मक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्धारित केल्यानुसार वैद्यकीय गर्भपाताला 24 आठवड्यापर्यंत परवानगी दिली जाऊ शकते. वैद्यकीय गर्भपाताच्या बाबतीत का, कोण, कसं हे समजून घेणं आवश्यक आहे. सुरक्षित गर्भपात केंद्राकडे जाणं आणि योग्य आरोग्य सेवा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. हे तज्ज्ञ तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अचूक माहिती देऊन तुमचं समर्थन करतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हे शरीर तुमचं आहे, तुमची निवड आहे. सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात सेवांमध्ये प्रवेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला वैद्यकीय गर्भपाताबद्दल मदत किंवा काहीही माहिती हवी असेल तर निसंकोचपणे आपल्या आशाताईंशी संपर्क साधा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.